नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण अशा MCQ प्रश्नांचा विचार केलेला आहे. यामध्ये आपण ईमेल, डोमेन नेम सिस्टीम, एक्सेल, पॉवर पॉइंट त्याचबरोबर अनेक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे विद्यार्थी GCC TVC टायपिंग परीक्षा देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा जे विद्यार्थी स्किल डेव्हलपमेंटचा विचार करीत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सदर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा. जर काही अडचण असतील तर नक्कीच सांगा. पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी एक लाईक करा. सदर व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, DNS याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर DNS म्हणजेच डोमेन नेम सिस्टीम. डोमेन नेम सिस्टीम. DNS काय करतो? DNS ट्रान्सलेट डोमेन नेम्स लाईक google.com इनटू IP ॲड्रेस. पहा, प्रत्येक वेबसाईटला स्वतःचा IP ॲड्रेस आहे. आपल्याला एखाद्या वेबसाईटवरती जायचं असेल तर त्या वेबसाईटला एक ॲड्रेस असतो आणि तो ॲड्रेस शोधण्याचं काम DNS करत असतं, डोमेन नेम सिस्टीम करत असते. द फुल फॉर्म ऑफ ईमेल. साधं लॉजिक आहे. ईमेलचा लॉंग फॉर्म काय आहे? इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेल stands for electronic mail, a system for sending message digitally. ईमेल चा लॉंग फॉर्म काय आहे? तर इलेक्ट्रॉनिक मेल. परीक्षेला अनेक वेळा असे प्रश्न राहतात की इलेक्ट्रॉनिक मेल कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? तर दोन्ही बाजूनी तुम्ही विचार करा मित्रांनो, अभ्यास करा. विच इज द लास्ट पार्ट इन ईमेल ॲड्रेस. जसं की समजा user@gmail.com त्यातला .com हा जो शेवटचा पार्ट आहे त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात डोमेन कोड. याला काय म्हणतात? डोमेन कोड. .com याला काय म्हणतात मित्रांनो? पुन्हा एकदा ठासून घ्या, पुन्हा एकदा रट लावून घ्या, त्याला डोमेन कोड असं म्हणतात. विच इज ईमेल क्लायंट सॉफ्टवेअर. तर ईमेलचं क्लायंट सॉफ्टवेअर म्हणून मायक्रोसॉफ्ट आउटलुकला ओळखलं जातं. अनेक वेळा प्रश्न असा विचारला जाईल, मायक्रोसॉफ्ट आउटलुकचं दुसरं नाव काय? ईमेल क्लायंट. दोन्ही बाजूने विचार करा मित्रांनो. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, तसाही विचारला जाऊ शकतो. प्रश्न कितीही प्रश्न फिरवून विचारला तरी आपण मात्र उत्तरावरती ठाम असलं पाहिजे. ईमेल क्लायंट सॉफ्टवेअर कोड आहे मायक्रोसॉफ्ट आउटलुक. आणि मायक्रोसॉफ्ट आउटलुकचं दुसरं नाव काय? क्लायंट सॉफ्टवेअर. बरोबर? हा मित्रांनो, दोन्ही बाजूने विचार करा. विच पार्ट इज इम्पॉर्टंट इन ईमेल मेसेज. ईमेल मेसेज ज्यावेळेस आपण पाठवत असतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं? BCC, CC, अटॅचमेंट. तर पहा मित्रांनो, या तीनही गोष्टी एक वेळ आपल्या ईमेलमध्ये नसतील तरी चालेल, मात्र ईमेल ॲड्रेस हा असावाच लागतो. जर ईमेल ॲड्रेस नसेल तर आपला कधीही मेल सेंड होणार नाही. बरोबर? विदाउट एन ईमेल ॲड्रेस द मेसेज कॅन नॉट बी सेंट. सो ईमेल ॲड्रेस इज इम्पॉर्टंट इन ईमेल मेसेजेस. डॅश डॅश ॲटम्स appears diagonally behind the main body text. जो काही प्रश्न आहे हा मुळात कोणत्या सॉफ्टवेअरचा आहे तो समजून घ्या मित्रांनो. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट. प्रश्न समजूनच येत नाहीत आपल्याला नक्की ते कोणत्या सॉफ्टवेअरचे आहेत. तर सदर प्रश्न हा मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअर मधील आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की मेन टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला जो असतो, जो टेक्स्ट असतो, जो काही असेल, ती इमेज असू शकते, काही असेल, जो मेन टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला असतो त्याला काय म्हणतात? त्याला वॉटरमार्क असं म्हणतात.
काय म्हणतात मित्रांनो? वॉटरमार्क. त्याला कधी कधी दुसराही ऑप्शन आहे, पण तो शक्यतो परीक्षेला विचारला जात नाही. त्याचं नाव आहे घोस्ट टेक्स्ट, असंही विचारलं जाईल. घोस्ट टेक्स्ट, वॉटरमार्क दोन्ही एकच आहेत. परीक्षेला असंही विचारलं जाईल, वॉटरमार्क नक्की कुठे असतो? बिहाइंडला असतो की फ्रंटला असतो? बॅकएंडला असतो की फ्रंट एंडला असतो? कसाही प्रश्न असू शकतो. वॉटरमार्क इज अ फेंट टेक्स्ट बिहाइंड द कंटेंट, मेन टेक्स्ट च्या बिहाइंडला, पाठीमाग, बॅक साईडला, बॅकएंडला तो इमेजही असू शकतो किंवा तो टेक्स्टही असू शकतो. बरोबर? वा. प्रश्न सगळा पाहून घ्या. मुळात गडबड अशी राहते विद्यार्थ्यांची, तो प्रश्न आहे कोणत्या सॉफ्टवेअरचा हेच लवकर लक्षात येत नाही आपल्या. यासाठी तुमची प्रॅक्टिकली तेवढी तयारी असणं खूप गरजेचं आहे. डॅश डॅश मीन्स डिस्टन्स बिटवीन टेक्स्ट मॅटर अँड पेज मार्जिन. मी आत्ताच तुम्हाला बोलून गेलो, जो विद्यार्थी प्रॅक्टिकली या सर्व गोष्टींचा अभ्यास करेल त्याला सहज सोपं जाणार आहे. पेज मार्जिन कोणत्या साईडला असतं रे? तर बाळांनो, पेज मार्जिन हे लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला असतं. लेफ्ट साईड किंवा ज्याला लेफ्ट मार्जिन आणि राईट मार्जिन म्हणतात. लेफ्ट मार्जिन पासून टेक्स्ट पर्यंत जे काही स्पेस असतो त्याला इंडेंट असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? इंडेंट. जो राईट साईड किंवा टेक्स्ट किंवा लेफ्ट साईड मार्जिन किंवा टेक्स्ट याच्यामध्ये जो स्पेस असतो त्याला म्हणतात इंडेंट. इन डॅश डॅश व्ह्यू पेज नंबर गेट डिस्प्लेड. माझ्या मायक्रोसॉफ्ट वर्ड या सॉफ्टवेअर मधील मी समजा 10 पानाचं डॉक्युमेंट बनवलं आणि मला सगळेच्या सगळे पेज नंबर पाहायचे आहेत. मला व्यवस्थित सगळा डेटा पाहायचा आहे. तर मी प्रिंट लेआउट हा व्ह्यू पाहिल. कोणता? प्रिंट लेआउट. आता पहा मित्रांनो, परीक्षेला असाही प्रश्न केला जातो की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये बाय डिफॉल्ट कोणता व्ह्यू असतो? तर बाय डिफॉल्ट जो व्ह्यू असतो तो आपला प्रिंट लेआउट हाच व्ह्यू असतो. डॅश डॅश कंटेनिंग ऑफ रो अँड कॉलम्स. रो आणि कॉलम मिळून काय बनतो? टेक्स्ट बॉक्स, रेक्टँगल, बॉर्डर की टेबल? उत्तर आहे टेबल. ज्याच्यामध्ये कॉलम आणि रो हे मिळून बनलं जातं त्याला काय म्हणतात? टेबल. अ टेबल इज मेड ऑफ रो अँड कॉलम्स. अनेक वेळा प्रश्न असा असतो की टेबलमध्ये काय असतं? काय असतं? आपण म्हणू टेबलमध्ये सर डेटा असतो. हे आपलं सरळ झालं, पण टेबल मध्ये काय असतं? रो आणि कॉलम असतो. प्रश्न असाही असेल आता जसं तुमच्या समोर आहे, रो आणि कॉलम मिळून काय बनलाय? टेबल. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, डॅश डॅश इज नॉट द सेक्शन ऑफ ब्रेक ऑप्शन. ब्रेक म्हणजे काय रे? पेज ब्रेक. ब्रेक द पेज हिअर अँड मूव्ह द टेक्स्ट टू नेक्स्ट पेज. मग यातला कोणता ऑप्शन नाही? नेक्स्ट पेज, ऑड पेज, इवन की प्रिव्हियस पेज? तर उत्तर आहे प्रिव्हियस पेज. सेक्शन ब्रेक्स आर नेक्स्ट पेज, ऑड पेज, इवन पेज, कंटिन्युअस. तर तो नेक्स्ट पेज हा त्याचाच भाग आहे, मात्र प्रिव्हियस पेज त्याच्यामध्ये येणार नाही. डॅश डॅश ऑप्शन इज अवेलेबल ओनली इन MS एक्सेल विंडो. एक्सेल मध्ये स्टेटस बार असतो का? स्टेटस बार तर आपल्या वर्ड मध्ये पण आहे, एक्सेल मध्ये पण आहे, पॉवर पॉइंट मध्ये पण आहे. टायटल बार, मेन्यू बार हे तीनही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट मध्ये पाहायला मिळतील. मात्र फॉर्म्युला बार हा फक्त आणि फक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्येच पाहायला मिळतो. फॉर्म्युला बार इज युनिक टू एक्सेल फॉर रायटिंग फॉर्म्युलाज. एक्सेल मध्ये ज्यावेळेस आपण फॉर्म्युले लिहितो त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला बारची गरज पडते. मग फॉर्म्युले तर फक्त एक्सेल मध्येच लिहिले जाऊ शकतील, ते वर्ड मध्ये लिहिले जाणार नाहीत, ते पॉवर पॉइंट मध्ये लिहिले जाणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो थोडंसं प्रॅक्टिकली विचार करावा लागेल. तुम्ही जर फक्त थेरॉटिकली पाहत असाल तर कदाचित हे सर्व लक्षात येणार नाही. मात्र जर का तुम्ही प्रॅक्टिकली या सर्वांचा विचार करणार असाल, प्रॅक्टिस करत असाल, तर नक्कीच तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क पाडायला नक्कीच मदत करतील. याची गॅरंटी मी स्वतः तुम्हाला देतो. फक्त तुम्ही या सर्व गोष्टींचा प्रॅक्टिकली अभ्यास केला पाहिजे. प्रश्न समोर आला की तुमच्या समोर प्रॅक्टिकली त्याची विंडो दिसलीच पाहिजे. बरोबर? याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, डॅश डॅश मीन्स
इनबिल्ट फॉर्म्युला बेसिकली अवेलेबल इन एक्सेल. एक्सेलमध्ये असे कोणते इनबिल्ट फॉर्म्युले आहेत जे कॅल्क्युलेशन करतील? प्रोग्राम, व्हॅल्यू, फिगर की फंक्शन्स? फंक्शन्स. फंक्शन आर प्री डिफाईन्ड फॉर्म्युला इन एक्सेल. ते प्री डिफाईन असतात. जसं की सम. सम म्हटलं की ते बेरीज करेल. ॲव्हरेज म्हटलं की ते त्या संख्यांची, त्या एरियाची ॲव्हरेज काढून देईल, मीन काढून देईल, मिनिमम काढून देईल, मॅक्सिमम काढून देईल, ते काउंट करेल. प्री डिफाईन फंक्शन आहेत ते, किंवा ते प्री डिफाईन फॉर्म्युले आहे जे कॅल्क्युलेट करून देतील. इक्वल लोअर फंक्शन इज यूज टू कन्वर्ट टेक्स्ट इनटू. साधं लॉजिक आहे. लोअर केस म्हणजेच काय करेल तो? स्मॉल लिपीमध्ये आणून देईल. स्मॉल, लोअर केस स्मॉल, अप्पर केस कॅपिटलाइज. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. लोअर म्हटलं की तो स्मॉल केसमध्येच मला सर्व अक्षर आणून देईल. याच्यामध्ये कॅपिटल, अप्पर आणि बिग हे एकाच लेवलचे आहेत, मात्र स्मॉल म्हणजे छोटी लिपी. द फंक्शन मॅक्स विल शो आउटपुट इन एक्सेल. याचे ते पहा 56, 65, 78 आणि 38. मॅक्स हे काय करतं रे? मॅक्सिमम व्हॅल्यू देतं. याच्यामध्ये सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू कोणते? 78. तर मग उत्तर काय असणार आहे? 78. मॅक्स रिटर्न द लार्जेस्ट व्हॅल्यू, हायेस्ट व्हॅल्यू इन गिवन सेट. सेट मधली हायेस्ट व्हॅल्यू किंवा लार्जेस्ट व्हॅल्यू तो डिस्प्ले करतो. मग याच्यातली हायेस्ट व्हॅल्यू कोणते? 78. इज इक्वल टू. नाव इज फंक्शन यूज टू गेट द करंट सिस्टीम टाइम. आपल्या कम्प्युटर सिस्टीमची जे काही टाइम असेल तोच टाइम आपल्याला नाव हे फंक्शन देतं. ते टाइम देत नाही, ते डेट देत नाही, नन ऑफ दिस. ते कशाचा टाइम देतं? सिस्टीम टाइम. तुमची सिस्टीम जर 2025 चालू असताना 2030 मध्ये चालत असेल तर त्याचं उत्तर चुकीचे. बरोबर आहे? त्याला काही मतलबच नाहीये, कारण तुमच्या सिस्टीमचा जो टाइम आहे तेच तो टाइम देणार. कोणतं फंक्शन? नाव. इन डॅश डॅश व्ह्यू ॲट अ टाइम ओनली वन स्लाइड इज शोन. एकच स्लाइड दिसते आपल्याला आपल्या प्रेझेंटेशन मध्ये. कोणत्या व्ह्यू मध्ये रे? नॉर्मल व्ह्यू मध्ये मी एका वेळेला एकच स्लाइड पाहू शकतो. बरं, व्ह्यू डिस्प्ले, नॉर्मल व्ह्यू डिस्प्लेस वन स्लाइड फॉर एडिटिंग. आणि सर आम्हाला वेगवेगळ्या स्लाइड पाहिजे असतील तर, खूप सारे पाहिजे असतील तर मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सॉर्टेड व्ह्यू वगैरे वगैरे खूप आहेत. सध्या तरी आपण पुढच्या प्रश्नाकडे येतोय. विथ द हेल्प्स ऑफ डॅश डॅश ऑप्शन इन ट्रान्झॅक्शन टॅब व्ह्यू वी कॅन डिसाइड नेक्स्ट स्लाइड ट्रान्झिशन इन स्क्रीन. जर तुम्हाला कुठेही क्लिक न करता, कुठेही एंटर न दाबता, कुठेही नेक्स्ट बटन न दाबता ऑटोमॅटिकली स्लाइड ही पुढे गेली पाहिजे असं वाटत असेल तर ॲडव्हान्स स्लाइड आणि आफ्टर टाइम मध्ये क्लिक करावं लागेल. ॲडव्हान्स स्लाइड आफ्टर टाइम. दिस ऑप्शन सेट ऑटोमॅटिकली स्लाइड चेंज आफ्टर सम टाइम. ओके. 18 नंबरचा प्रश्न. यू कॅन सी ऑब्जेक्ट इन बिग साइज युझिंग झूम इन. अनेक विद्यार्थ्यांना एवढंच माहिती आहे झूम. अरे पण झूम इन मध्ये काय होतं, झूम आउट मध्ये काय होतं याचा काहीही कल्पना नाही. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट मोठा दिसतो त्यावेळेस साहजिक त्याला झूम इन केलेलं असतं. एखादा ऑब्जेक्ट छोटा दिसतो साहजिक त्याला झूम आउट केलेलं असतं. ऑब्जेक्ट जर मोठ्या साईज मध्ये दिसतो तर काय केलं? झूम इन. ऑब्जेक्ट छोट्या साईज मध्ये दिसतो तर काय केलं? झूम आउट. दोन्हीत कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. In dash dash we can see all slide in presentation in one thumbnail view. जर मला एकच थंबनेल व्ह्यू पाहिजे असेल तर मी स्लाइड पॅन्स वापरतो. पण जर का मला सगळ्याच स्लाइड या थंबनेल व्ह्यू मध्ये पाहिजे असेल तर मी स्पेस सॉर्टर वापरतो. स्लाइड सॉर्टर. कधी सगळ्याच्या सगळ्या स्लाइड मला थंबनेल स्वरूपात पाहिजे असतील पण एकच स्लाइड ही मला पाहिजे असेल तर मी स्लाइड पॅन वापरू शकतो. 20 नंबरचा प्रश्न. अ डिफॉल्ट ब्लँक प्रेझेंटेशन फाईल हॅज नेम प्रेझेंटेशन 1. येस, ट्रू. बाय डिफॉल्ट प्रेझेंटेशन किंवा पीपीटी फाईल किंवा पॉवर पॉईंट फाईलचं नाव काय असतं? प्रेझेंटेशन 1.
डिफॉल्ट फाईल नेम फॉर पीपीटी इज प्रेझेंटेशन 1. प्रेझेंटेशन 1. कायम लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न कसेही फिरून येऊ द्या, काहीही होऊ द्या, आपली उत्तरं मात्र ठाम पाहिजेत. कारण आपण अभ्यास केलाय, आपण मन लावून अभ्यास केला, आपण प्रॉपर अभ्यास केला, प्रॉपर स्टडी केला, प्रॅक्टिकली केला, फक्त थेरॉटिकली केला नाही. बरोबर. आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रॅक्टिकली या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. डॅश डॅश इज अन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. विंडोज, लिनक्स, युनिक्स या काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. या काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टम आहे, लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आहे, युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. मात्र स्प्रेडशीट हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक स्प्रेडशीटचं सॉफ्टवेअर आहे, ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. बरोबर. आणि बाकीच्या काय आहेत? बाकीच्या काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम. मात्र स्प्रेडशीट हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, जसं की एक आपलं मोबाईलचं ॲप्लिकेशन असतं. बरोबर. एक्सेल असेल, गुगल शीट असेल, वर्ड असेल, पॉवर पॉईंट असेल, हे सगळे काय आहेत? माझे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. विंडोज, लिनक्स, युनिक्स, तुमचा ॲपल किंवा तुमचा कोणता असेल अँड्रॉइड, हे सगळे काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टम आहे. जसे मोबाईलमध्ये तुम्ही आता काही लोक अँड्रॉइड वापरत असतील, त्याच्यानंतर कोणी मॅकबुक वापरत असेल, हे सगळे ऑपरेटिंग सिस्टम आहेत. डॅश डॅश सॉफ्टवेअर आर यूज टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. एका ठराविक टास्कसाठीच कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं? तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरलं जातं. जसं की आता मोबाईलमध्ये आपण फोन कॉल करण्यासाठी कॉल नावाचे ॲप्लिकेशन वापरू. बरोबर. मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी कॅमेरे. तसं एखादं स्पेशल टास्क, मला प्रेझेंटेशन बनायचं, मी पीपीटी वापरेल, पॉवर पॉईंट वापरेल, त्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर परफॉर्म स्पेसिफिक टास्क लाईक वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट अँड एक्स्ट्रा. डॅश डॅश युनिट कंट्रोल ऑल पार्ट्स ऑफ कम्प्युटर. कोण करतं रे सगळ्यांना कंट्रोल? कोणाला? कम्प्युटरच्या सगळ्या पार्टला. साहजिक आहे, कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट हा सगळ्याला कंट्रोल करतो. कंट्रोल युनिट डिरेक्ट ऑल ऑपरेशन ऑफ कम्प्युटर. तो डिरेक्ट करतो, तो डायरेक्ट करतो, तोच सर्वच्या सर्व कंट्रोल ठेवतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? कंट्रोल युनिट. बरोबर. बरोबर. मायक्रो प्रोसेसरचे 2 पार्ट पडतात, एक अरिथमॅटिकल लॉजिकल युनिट आणि एक कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटमध्येच कम्प्युटरला कंट्रोल केला जातो, डिरेक्ट केला जातो, तिथूनच सर्व काम केलं जातं. .com डोमेन कोड यूज टू शो डॅश डॅश साईट. .com म्हणजेच कमर्शियल साईट असते. .com म्हणजे काय? कमर्शियल साईट असते. .com स्टँड्स फॉर कमर्शियल वेबसाईट. आणि जर गव्हर्नमेंटची वेबसाईट असेल तर GOV असेल, एज्युकेशनची असेल तर EDU असेल. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. समजा इंडियाची असेल तर .in असेल. खूप सारं असतं. सध्या तर तिकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. .com इज अन एक्झाम्पल ऑफ डोमेन नेम ॲड्रेस. फॉल्स. तो काय आहे? डोमेन कोड आहे, नॉट फुल डोमेन नेम. डोमेन नेम प्रक्रिया वेगळी आणि डोमेन कोड ही प्रक्रिया वेगळी आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 25 प्रश्नांचा सेट पाहिला. तुम्हाला काही अडचण असेल, शंका असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. नवीन व्हिडिओसाठी लवकरात लवकर कमेंट करा, जेणेकरून लवकरच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सध्या तरी तुर्तास इथेच थांबतोय.